गोंदिया जिल्ह्यात तिरोळा तालुक्यामध्ये दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजीच्या मध्यरात्री आरोपी किशोर श्रीराम शेंडे राहणार भिवापूर याने पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेऊन ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपीने रागाच्या भारात घरात झोपलेले सासरे देवानंद सिद्धू मेश्राम वय 52 वर्षे यांचे अंगावर व घरावर पेट्रोल टाकले। यात सासऱ्यांचा जागीच जळून मृत्यू झाला, तर आरोपीची पत्नी व लहान मुलगा जय वय 4 वर्षे हा 90% भाजल्याने गंभीर जखमी झाला होता। यात दोघाही मायलेकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता। सदर प्रकरणी पोलीस ठाणे रामनगर येथे आरोपी याच्या विरुद्ध कलम 302, 307 गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्यातील आरोपी किशोर शेंडे विरुद्ध सबळ साक्ष पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र न्यायस्थ सादर करण्यात आले। न्यायालयात आरोपी विरुद्ध केलेला युक्तिवाद, सबळ साक्ष पुरावे, हस्तगत मुद्देमाल, प्राप्त CCTV फुटेज, परिस्थितीजन्य पुरावे यावरून दोषी सिद्ध प्राप्त झाले। अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश 1 न्यायालय गोंदिया यांनी आरोपी किशोर यास कलम 302 भांडवीमध्ये मरेपर्यंत फाशीची व 10,000 रुपये दंडाची शिक्षा, कलम 436 भांडवीमध्ये जन्मठेप 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे। पोलीस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया सुनील ताजने यांच्या मार्गदर्शनात आणि संपूर्ण देखरेखीखाली करण्यात आले। सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी, गोंदिया। किशोर श्रीराम शेंडे हा जो याच्यातला आरोपी आहे, तर याने गेल्या वर्षी 2023 फेब्रुवारीमध्ये आपला लहान मुलगा, पत्नी आणि सासरे या तिघांचा पेट्रोल ओतून त्यांचा जाळून त्यांची हत्या केली होती। तिहेरी हत्याकांडाने पूर्ण शहर हादरलं होतं। सूर्यटोला नावाची जी जागा आहे, रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी वस्ती आहे, तिथल्या सगळ्या नागरिकांमध्ये एक प्रकारची भीती आणि चिडीचं प्रचंड रोष असलेलं असं एक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं। आणि अशा परिस्थितीमध्ये याच्यामध्ये योग्य तो तपास केला, आरोपीला ताब्यात घेतलं आणि 1.25 वर्षाच्या आतमध्ये माननीय न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे, ज्याच्यामध्ये मरोस्तोवर फाशीची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे। खरं तर याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी, अंमलदार जे या तपासामध्ये गुंतलेले होते, त्याचबरोबर याच्यातले साक्षीदार, नागरिक पंच ज्यांनी आम्हाला सगळ्यांना याच्यामध्ये मदत केली, या CMS सेलचे सगळे अंमलदार यांनी याच्यामध्ये व्यवस्थित पैरवी काम केलं। त्याचबरोबर आपले सरकारी वकील तसंच विशेष वकील कोल्हे साहेब ज्यांनी ही केस सरकारच्या बाजूने चालवली आणि त्याचबरोबर माननीय न्यायालय लवटे साहेब ज्यांनी याच्यामध्ये योग्य तो न्यायनिवाडा केला। या सगळ्या लोकांमुळे हे सगळं शक्य झालं आणि त्यामुळं आपले सगळे अधिकारी, अंमलदार, सगळे नागरिक जे यामध्ये एक साक्षीदार म्हणून काम करत होते, पंच म्हणून काम करत होते, यांचं खरं तर म्हणावं तेवढं कौतुक कमी आहे। अशाच पद्धतीने एक चांगली टीम तयार करून इथून पुढेही सगळ्यांनी काम करावं, जेणेकरून आपण आपल्या गोंदियाला एक सुरक्षित असं वातावरण अजून चांगल्या पद्धतीने देऊ शकतो। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।